कोल्हापुरात शिवसेनेची आज जाहीर सभा आहे। 6 वाजता ही सभा होणार आहे आणि त्याची जय्यत तयारी सध्या कोल्हापुरामध्ये सुरू आहे। आपल्या सोबत आमदार प्रकाश सुरू आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। किती मोठा दिवस आहे आजचा तुमच्या सगळ्यांसाठी, कारण सगळे आमदार सगळे खासदार एकाच व्यासपीठावर एकाच मंचावरती आणि शिवसेनेच्या धनुष्यबाणाच्या टोकावर नेमके कोण असणार आहे हा सगळ्या महाराष्ट्राला पडलेला प्रश्न आहे। आमचा पक्ष दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे। आपण लक्षात आलं असेल आपल्या काल झालेलं अधिवेशन 2 सत्रामध्ये, आज होणारं अधिवेशन आणि संध्याकाळी होणारी जाहीर सभा, हे पक्ष फार मोठ्या प्रमाणात वाढत चाललं आहे महाराष्ट्रामध्ये, याचं एक चिन्ह आहे। नक्कीच, पण ज्या पद्धतीनं आरोप प्रत्यारोपचा सिलसिला सुरू झालेला आहे, बरेच आरोप केले जात आहेत की सत्तेचा दुरुपयोग होतो, या सगळ्यांना उत्तर कसं देणार? असं आहे, कंगना रनौतवर जर घर तोडलं, तिला अरेस्ट करण्यापर्यंत गेले, त्याच्यानंतर ती राणा तिला जेलमध्ये टाकलं, तेव्हा त्यांनी काय केलं होतं? आपण दुसऱ्यावर फक्त आरोप करत बसण्यात काही अर्थ नाही। आपण काय केलं त्याची जरा उजळणी आपण केली पाहिजे असं मला वाटतं। त्या लोकांनी काय केलं त्याचं नक्कीच। काल आपण पाहिलं की गुहागरमध्ये निलेश राणे यांच्या ताफ्यावरती हल्ला झाला, दगडफेक झाली आणि दोन्ही गटाचे जे कार्यकर्ते भास्कर जाधव आणि निलेश राणे यांनी एकमेकांवर दगडफेक केली, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला। त्यानंतर निलेश राणेंनी शिवीगाळ केली भास्कर जाधव यांना आणि अर्वाच्य भाषेतली शिवीगाळ आहे भर सभेमध्ये केलेली आहे। कसं पाहता या सगळ्या राजकारणाकडे? भास्कर जाधव ज्या पद्धतीने वागतायत ते राजकारणाला शोभेसं नाही आहे। त्यांनी त्यांच्या मर्यादा थोड्याशा पाळल्या पाहिजेत आणि प्रत्येक राजकारण्याने आपल्या मर्यादा पाळल्या पाहिजेत, थोडा संयम राखला पाहिजे, तर असे प्रकार घडणार नाहीत। नारायण राणे एक वरिष्ठ नेते आहेत, त्यांच्याबाबत त्यांनी जे विधान केलं होतं त्यानंतर हा सगळा घटनाक्रम घडला आणि याची चर्चा सुरू आहे बरीचशी की हे प्रकरण आणखी जास्त चिघळेल। असं नारायण राणे मुख्यमंत्री होते, आज देशाचे केंद्रीय मंत्री आहेत, त्यांनी बरंच योगदान पक्षासाठी दिलेलं आहे आणि अशा नेत्यांवर तुम्ही काही कशी टिक्का टिप्पणी मिमिक्री काही करणं हे योग्य नाही आहे। थोड्याशा मर्यादा पाळल्या असत्या भास्कर जाधवांनी तर आज हा प्रकार घडला नसता। बरं, वैभव नाईक पण भाजपच्या वाटेवर आहे अशा चर्चा सुरू झालेल्या आहेत। वैभव नाईकांनी सांगितलं की बदनामी केली जाते माझी, पण ज्या काही गुप्त भेटी होत आहेत आणि रवींद्र चव्हाण जे काही वक्तव्य करतायत याकडे नेमकं कसं पाहताय? असे बरेच जण अजून आमच्या पक्षामध्ये येणार आहेत। 25 नगरसेवक आहेत, ते वेटिंग लिस्टवर आहेत। आमच्या साहेबांकडे वेळ नाही त्यांना प्रवेश घ्यायला, दिसेल। बऱ्याच दिवसांपासून आम्ही चर्चा ऐकतोय की शिवसेनेचे 2 मोठे नेते आहेत जे पक्षप्रवेश करणार आहेत आपल्या शिवसेनेमध्ये, उभाटा पक्षातून शिवसेनेमध्ये येणार आहेत, हे कधी पाहायला मिळेल? थोडे दिवस आणखीन जाऊ द्या, तुमच्या लक्षात येईल किती नेते आमच्या पक्षामध्ये येत आहेत। धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल। तर मोठं विधान या ठिकाणी प्रकाश सुर्वे यांनी केलेलं आहे। थोडे दिवस जाऊ द्या, मोठे मोठे नेते शिवसेनेमध्ये प्रवेश करतील, आमची ताकद वाढते आणि सगळ्या जागा आम्ही जिंकून असं सुद्धा ते म्हणतात। कॅमेरा पर्सन किशोर बोरसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, कोल्हापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।